बघा भाजीचा रंग कसं इलो आणि मस्त झाली आहे एकदम भाजी। चला तर मग भाजी बनवूक सुरुवात करूया। तर मूग होते त्याका मोड काढून घेतलेले होते। तर आता म्हटलं मोड आलेल्या मुगाची भाजी करूया। तर त्यासाठी कढईत तेल तापून घेतलंय, राई जिराची फोडणी दिलंय। राई जिरा तडतडल्याच्या नंतर कढीपत्ता टाकलंय आणि एक कांदो बारीक चिरलेलो, एकदम पण बारीक नाही मध्यमच चिरलेलो हा, तुमका होय तसं चिरा। त्याच्यानंतर एक टॅमॅटो चांगलं असं तेलात परतून घेतलं आणि कांदा आणि टॅमॅटो चांगलं जरा नरम होण्यासाठी थोडंसं पहिला मीठ टाकलं आणि नंतर झाकण ठेवून घेतलं आहे। आणि नंतर एक चमचा आलं लसूण पेस्ट त्या चांगला असा ढवळून घ्यायचा। आणि नंतर मग घरगुती मसाले, हळद, मालवणी मसाला, धने पावडर आणि गरम मसाला हे सगळं असं टाकायचं आणि चांगला असा मिसळून घ्यायचा त्याच्यामध्ये। आणि त्याच्यानंतर मोड आलेले मूग हे सगळे एकजीव करायचे आणि एक बटाटो बारीक चिरलेलो, म्हटलं आज मंगळवार हा तर आज ही भाजी करूया मस्तपैकी। ऐकलास, लहान बटाटो घेतलेला आहे त्याचा बारीक असे तुकडे केला आहे आणि मस्तपैकी त्या असं एकत्र करून नंतर गरम पाणी करून टाकायचा। गरम पाणी केल्यामुळे ते मुगव आणि बटाटे मस्तपैकी शिजतले आणि झाकण ठेवून द्यायचा। ही बघा ही अशी मस्तपैकी डब्यातही बरी आणि खाऊकही बरी मस्त होता ही भाजी चपाती भाकरीसोबत। ही बघा आणि नंतर मग आपल्या खया तेवढा मीठ टाकायचं चवीपुरता। ही अशी भाजी करून बघा, तुमका नक्की आवडत आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।